रोज उपयोगात पडतील अशा भन्नाट किचन टिप्स। नंबर 1, कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवडाभर खराब होत नाहीत। नंबर 2, सुकी भाजी बनवून झाल्यावर किचन किंग मसाला घाला, भाजी चविष्ट लागते। नंबर 3, कोणत्याही प्रकारची रसदार भाजी करताना त्यात थोडा मावा किसून भाजून घातल्यास भाजी चविष्ट होते व भाजीचा रस्सा दाट होतो। नंबर 4, इडली डोसाच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची गरज नाही। थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाइसचे प्रमाण आवश्यकतेनुसार घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होते। नंबर 5, नरम आणि स्वादिष्ट गुलाबजाम बनवायचे आहेत तर थोडा मावा मिक्स करून बनवा। नंबर 6, अळूवड्या करताना अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत। थोड्या वेळाने प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे। असे केल्याने वडी खाजत नाही। नंबर 7, खीर बनवताना थोडी खसखस घातली तर खीर घट्ट आणि चविष्ट बनते। नंबर 8, खमण ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो। ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण चमचाभर साखर पाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे। हे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो। नंबर 9, पकोडे समान रीतीने आणि जास्त तेल न घालता बनवण्यासाठी बेसनाच्या मिश्रणात एका लिंबाचा रस मिसळा। नंबर 10, उकळलेले बटाटे किसून पिठात मिसळा, यामुळे पराठे स्वादिष्ट होतील। नंबर 11, इडली डोसा मिश्रण आंबट झाले असेल तर त्यात नारळाचे दूध घाला, त्यामुळे आंबटपणा कमी होईल। नंबर 12, स्प्रिंग रोल रोटीचे पीठ नेहमी पातळ करावे, यामुळे रोल कुरकुरीत होतील। नंबर 13, भाज्या फार बारीक कापू नका आणि पाण्याऐवजी वाफेवर मंद आचेवर शिजवा, त्यामुळे भाज्यांचे पोषक तत्व टिकून राहतील। नंबर 14, कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते। नंबर 15, टॅमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे। नंबर 16, कांदा लवकर परतावा याकरता त्यात चिमूटभर साखर घालावी, यामुळे कांदा लवकर परतला जातो। नंबर 17, भाजीत फ्लॉवरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा साखर घालावी, याचा चांगला फायदा होतो। नंबर 18, ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा। ग्रेव्हीचा मसाला फोडणीत घातल्यावर गॅस मंद ठेवा, यामुळे मसाला चांगला शिजून रंग आणि स्वाद चांगला येईल। नंबर 19, टॅमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टॅमॅटो केचपचा वापर करू शकता, यामुळे वेगळ्या चवीची भाजी खायला मिळते। नंबर 20, अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा। मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।